नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये भरती निघालेली आहे। एकूण 256 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय असेल, ही सर्व माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही धुळे जिल्ह्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अप्रेंटिस तांत्रिक आणि अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांच्या भरती संदर्भात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रत्येक ट्रेडनुसार जागा आहेत, जसं की मोटार मेकॅनिक व्हेकलच्या 65, डिझेल मेकॅनिकसाठी 64 रिक्त जागा आहेत, मोटार व्हेकल बॉडी फिटरसाठी 28, वेल्डरसाठी 15 जागा आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 80, टर्नरसाठी 2। प्रत्येक ट्रेडसाठी तुमची शैक्षणिक पात्रता आहे इयत्ता 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। या पदांसाठीची वयोमर्यादा आहे 16 ते 33 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल करण्यात आलेले आहे। वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे 22/5/2024। यानंतर इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमासाठीच्या 2 रिक्त जागा आहेत। इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा हा तुमचा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमधून झालेला असला पाहिजे। यासाठी देखील वयोमर्यादा आहे 16 ते 33 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी वयाची अट 5 वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे। अर्ज सादर करताना उमेदवाराला रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय किंवा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेत नावनोंदणी करायची आहे आणि त्यानंतर अर्जासोबत नोंदणीपत्राची झेरॉक्स जोडायची आहे। तसेच उमेदवाराने लेटेस्टमध्ये काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावरती लावून त्यावरती सही करायची आहे। अर्ज करण्यासाठी अर्ज फी आहे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये व मागासवर्गीयांसाठी 250 रुपये। ही फीस तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा इंडियन पोस्टल ऑर्डरच्या सहाय्याने भरायची आहे। डिमांड ड्राफ्ट किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर हा तुम्हाला MSRTC फंड अकाउंट पेएबल ॲट धुळे या नावाने काढायचा आहे। हा डिमांड ड्राफ्ट काढताना तुम्हाला सरकारी बँकेतील काढायचा आहे। त्या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे आणि उमेदवाराला अर्जासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत खातं असलेल्या पासबुकची झेरॉक्स ही अर्जासोबत जोडायची आहे। अर्जाचा नमुना हा तुम्हाला विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे या ठिकाणी भेटेल। हा अर्ज तुम्हाला विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे या ठिकाणी कार्यालयीन वेळेत शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडून दिनांक 6 जून 2024 पर्यंत सादर करायचा आहे। अर्ज हा तुम्हाला पूर्ण भरून सादर करायचा आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात सविस्तर पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे।